ऐकून जा. ऐका ऐका, इतक्या वचनावरती बांधणारे हे झोपताय गड्या म्हणून ऐकून जा. कधीही वृक्षाचं तोड करू नका. ऐकून जा. कधीतरी आयुष्यामध्ये आल्यानंतर वाढदिवस साजरे करता, नाब्याव साजरा करता, इकडे जाऊन तिकडे जाऊन साजरा करता, कदाचित एक आपली आठवण म्हणून एखादं झाड लावा. अरे एका झाडामुळं एखाद्या माणसाला जरी ऑक्सिजन मिळाला तर सगळ्यात मोठी ती वाढदिवसाची सगळ्यात मोठी शुभेच्छा तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही रे गड्या. म्हणून हे काहीतरी चांगलं धर्माचं चांगलं काहीतरी कार्य करायला शिका. प्लॅस्टिकचा तुम्ही वापर करता, कदाचित प्लॅस्टिकचा वापर करता पण त्याच्यापासून तुम्हाला त्रास आहे गड्या. ऑक्सिजन घेताना किती त्रास होतो लक्षपूर्वक आहे का? या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला त्रास होणार आहे. यातनं वाचवण्याकरता तुम्हाला आता काहीतरी संरक्षण करावं लागेल. वीज निर्मिती असते, कधीतरी त्या विजेचा सुद्धा कमी प्रमाणात वापर करायला शिका. माणसं इतका विजेचा वापर करतात की माणसाला भान राहत नाही. सौर ऊर्जेसारखा एक प्रत्येक आता कलियुगामध्ये एक प्रत्येकाच्या ठिकाणी पॉइंट निर्माण झालाय. कधीतरी त्या सौर ऊर्जेचा सुद्धा कधीतरी त्या वापर करायला शिका. पूर्वी काय लाईट होतीच का, वीज होतीच का? नव्हती ना, पण तरीही माणसं जगत होती. पण त्या सौर ऊर्जेच्या दिव्यावरती का होईना पण माणसं जगत होती. पण माणसाला लाईट भेटली पण त्या लाईटीची कधी किंमत कळली नाही. या सगळ्या गोष्टीचा तुम्ही वापर करताना अंतःकरणापासून आपली गोष्ट आहे, आपलं भवितव्य त्याच्यावरती आहे. नव्हे नव्हे आपला पुढचा जे परिवार आहे, आपली पुढची जी पिढी आहे ही त्यावरतीच चालणार आहे. म्हणून कदाचित ही संस्कृती पाठीमागे जपायला शिका. सुशिक्षित झाला म्हणजे एवढं